शतकानुशतकांच्या प्रवाहात इथल्या मंदिरांनी काळाचे चढउतार पाहिले, कधी उपेक्षा, कधी गैरसोयी, तरीही श्रद्धेची ज्योत अखंड पेटतीच राहिली. पण जेव्हा जेव्हा दूरदृष्टी असलेले शासक लाभले, तेव्हा या मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना मंदिरांचे पुनरुत्थान केलं. अहिल्याबाई होळकर यांनी उत्तर ते दक्षिण असंख्य मंदिरांना नवसंजीवनी दिली. याच परंपरेचा वारसा पुढे नेत महाराष्ट्रातील मंदिरांना पुन्हा त्यांचं वैभव मिळवून देण्यासाठी देवाभाऊ प्रयत्नशील आहेत. शिवरायांच्या आदर्शांवर चालत विकास आणि संस्कृती यांचा संगम घडवण्याचा संकल्प. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरची वाट धरतात. आषाढी कार्तिकी पुरतेच नव्हे, तर रोजच भक्तिभावाने ओसंडून वाहणारी गर्दी, तासनतास प्रतीक्षा, असंख्य गैरसोयी, भाविकांचा प्रवास कठीण करणारी वास्तवता. आणि म्हणूनच वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक मोठा निर्णय, पंढरपूर कॉरिडॉर. ₹4,150 कोटींच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी. 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश. वर्षानुवर्ष सहन केलेल्या गैरसोयी आता संपणार. पंढरपूरचा नवा कायापलट घडणार. आणि हे सर्व स्थानिकांना विश्वासात घेऊनच वारकऱ्यांसाठी विठुरायाच्या दर्शनाचा मार्ग आता अधिक सुलभ, सुकर आणि समाधानकारक होणार.